मला आईची आठवण येते, मला नाही राहायचंय घरामध्ये असं सगळं बोलल्यानंतर मग मला असं वाटतं त्यांनी तो डिसिजन घेतला असेल की आपण राधाला बाहेर घेऊयात. मला आठवण आली की त्याचं पण खूप नाव आहे. तो जर बिग बॉसमध्ये असता तर मी रडली नसती ना, कोण मला उलटं बोललं असतं. आवाज खूप जास्त दाखवतात, मी आहे मी आहे मी आहे असं. मी काय मी आहे करून बाहेरच जाणार आहे एक दिवशी असं मी बोलून आली. तिच्या डान्सवर आहेत सगळेच फिदा. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आलेली आहे राधा पाटील मुंबईकर. आणि राधा आता आपल्या सोबत आहे नवशक्तीमध्ये. खूप स्वागत आहे राधा तुझं. आणि छान वाटलं तुला घरात बघून. एक छान सरप्राईज होतं खरं तर अनेकांसाठी. तुझा अनुभव कसा होता आणि तू आधी जाण्याचं का ठरवलं होतंस? मी हेच डान्स क्षेत्रावरून की मला माझा डान्स प्रूव्ह करायचं होतं की खूप चांगला आहे, आम्ही करू शकतो. ह्यासाठीच मी डिसिजन घेतला की मला बिग बॉसमध्ये जायचं आहे आणि लोकांपर्यंत कळवायचं आहे की एक राधा पाटील मुंबईकर आहे, खूप स्ट्रॉंग डान्सर आहे असं. आणि तू उद्देश घेऊन आतमध्ये गेलीस, बाहेर आल्यावर आता तुला कसं वाटतं? काय फील तर मला आधी बाहेर आल्यानंतर खूप वाईट वाटलं मला की एवढ्या लवकर तर मी येणं शक्यच नाही, कोणालाच वाटलं नव्हतं. आणि मी माझी वोटिंग वगैरे बघितल्यानंतर मला खूप सपोर्ट केलेला माझ्या पब्लिकने. बट मला पण असं झालं होतं की मी मध्ये असं बोललेली की मला आईची आठवण येते, मला नाही राहायचं आहे घरामध्ये असं सगळं बोलल्यानंतर मग मला असं वाटतं त्यांनी तो डिसिजन घेतला असेल की आपण राधाला बाहेर घेऊयात. हो, पण गेल्यानंतरचा तुझा अनुभव काय होता? तुमचे जे फ्रेंड्स जमले होते, तुझे जे मित्र झाले, टोळी झाली किंवा हे सगळे जे होते त्यांच्यासोबत आता तुला कसं वाटतंय? त्यांना मी खूप मिस करते आता बाहेर आल्यानंतर. खूप छान होता आतमध्ये, नवीन अनुभव मला भेटला, नवीन माणसं भेटली. मी असं पटकन कोणासोबत जास्त बोलायला जात नाही. पहिलं मी अंदाज घेते की कोण कसं आहे काय, त्यानंतर मी बोलते. असं पटकन मॅच नाही होत कोणामध्ये. पण मी इथे लवकर मॅच झाली आणि पहिल्या हप्त्यामध्ये मी आधी तर ओळखलं की गेम कसा असतो काय, असं सगळं मी जाणून घेतलं. त्यानंतर सेकंड वीकमध्ये मी खूप छान खेळली आणि प्रयत्न करत होती, पण त्याआधीच असं झालं. ठीक आहे, काय नाही, होत असतं, गेम आहे. मला असं वाटतं की तू खूप पॉझिटिव्हली हे सगळं घेतलंय. पण गेल्यावर काही खटके सुद्धा उडाले होते थोडेफार. दीपाली ताई एस्पेशली ते तुमचा एक थोडासा वाद झाला होता. पण आता त्याबद्दल तू तिच्याशी ते क्लिअर केलंयस? तुला म्हणायचं होतं की तुझं लावणी वेगळी, डान्स वेगळा आहे, जे काय सांगायचं? मला तिला हे सांगायचं होतं की मी स्टार्टिंगला किचनमध्ये काम करत होती. मग ती लावणीवरून बोलल्यानंतर मी तन्वीशी बोलली की ती कोणाला बोलली नक्की. मग ते बोलले की तुला नाही बोलली आहे ती. मी म्हटलं ठीक आहे, पण लावणी क्षेत्रातली एकच मुलगी ह्या घरात आहे, ती मी आहे. मग तू जर लावणीवरून बोलतेस तर मलाच बोलणार. मग मी ताईला क्लिअर केलं. मग ती बोलली की बाकीच्या मी मुलींना बोलत होती, पण बाकीच्या मुलींना मग तू बाहेर जाऊन बोल ना, हे सगळं तू माझ्यासमोर बोलते तर मला वाटलं तू मलाच बोलते. तर असं माझी भांडणं झाली तिच्यासोबत. मी म्हटलं तू सिनियर आहेस म्हणून इज्जत करते तुझी, की तू सिनियर आहेस म्हणून. आणि जर तू आत्ताची मुलगी असती ना, तू पण आमच्यासारखीच असती. तुला काय वाटतं तूच लावणी चांगलं करू शकते का? आम्ही पण करू शकते. तू आधी डोळ्यांनी बघ माझी लावणी कशी आहे काय, मग नंतर तू मला बोल की तू चांगलं करते का वाईट करते. मग बिग बॉस भाऊच्या धक्क्यामध्ये एक लावणी दिली होती आम्हाला करायला. मग आम्ही आतमध्ये केल्यानंतर मग ती स्वतः माझ्याकडे येऊन बोलली की तू खूप छान डान्स केला, खूप छान तुझे एक्सप्रेशन्स होते, हावभाव खूप छान दिले. मग मी तिला बोलली म्हणून मी तुला बोललेली डोळ्यांनी बघायचं मग बोलायचं, आधीच बोलायचं नाही. आम्हाला वाटलं होतं अजून वाद होतील तुमचे, पण तुम्ही लवकर मिटवलं का ते? मिटवलं म्हणजे ताई जास्त भांडणं नाही करत. तेवढंच फक्त जोरात तेवढंच 2 शब्द असेल तर जोरात बोलणार आणि तीच शांत बसणार. आज आता एवढे दिवस आहे तर मी तिला ओळखलंय की ती 2-3 कोणाच्या पण मुद्द्यात जाणार, 2-3 वेळा जोरात बोलणार, नंतर शांत बसणार. तीच निघून जाणार म्हणजे तिकडनं असं. आणि तुझाही स्वभाव जास्त भांडण्याचा नाहीये का तसा? नाही, मला जास्त म्हणजे मला माझ्या मुद्द्यामध्येच बोलायला आवडतं. कोणाच्या पण मुद्द्यामध्ये जाऊन आपण आपलं हे करणं ते मला नाही आवडत. आणि रुचिता ह्या लोकांना पण मी हेच सांगत होती, बिग बॉस गेम म्हणजे काही भांडणाचं नाहीये, फक्तच भांडणं करून काय होत नाही. काही जण आवाज खूप जास्त आवाज खूप जास्त दाखवतात, मी आहे असं. मी काय मी आहे करून बाहेरच जाणार आहे एक दिवशी असं मी बोलून आली. त्याच्याबद्दल काय वाटतंय तुला?
काही नाही, मी बोलत होती की ते आवाज करून स्वतःच ते स्टँड टिकू घ्या. शकतात का घरात, काय वाटतं? आत्ताच मागच्या सीझन मध्ये जे खूप जास्त आवाज चढवत होते, 1-2 हफ्ते राहिल्यानंतर आले ना बाहेर, जिंकले थोडी आहेत. मग माझं पण हेच होतं की तुम्ही पण काही जिंकणार नाहीत, बाहेर येणार आहे, डोक्याने खेळायचं असतं. पण आता ते तुमच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांच्यातही तुमचा थोडा वाद झालेला आहे. हा, रुचिताला मी सांगत होती की तू का कोणाच्या पण मुद्द्यामध्ये बोलते, आपला मुद्दा तू मांड, त्याच्यावरती स्टँड घे लास्टपर्यंत, तुझ्याच शब्दावरती तशीच थांब की माझा हाच शब्द होता. जसं की तिने अनुश्री बद्दल बोलली की असं असं झालं, मग माझं म्हणणं होतं की तू नाही बोलायला पाहिजे होतं, ते अनुश्रीचा मुद्दा आहे, तिला बोलू देत, आणि जर जास्त काय झालं तर मैत्रीण म्हणून तू मध्ये पडू शकतेस, असं माझं म्हणणं. आणि अनुश्री आणि राकेश यांचा खूप मोठा सगळा तो वाद झाला आहे, त्यावर बाहेर महाराष्ट्रात, आता तू बाहेर आल्यावर तुला कळलं असेल, खूप मोठ्या चर्चा रंगल्या त्याबद्दल. तू त्याकडे पाहताना तुला कसं वाटत होतं? हात खेचून तिला उठवणं हे चुकीचं होतं. ती कारण की बोलत होती मला नाही उठायचं ठीक आहे. पण राकेश दादा मला आधी बोलला होता की तू उठव तिला. तर मी तिला उठवायला गेली तर ती माझ्यावरती खूप जोरात ओरडली की तुला समजत नाहीये का, तिला कारण की बरं नव्हतंच त्या दिवशी, की तुला समजत नाहीये का, मला बरं नाहीये, मला झोपायचंय, असं तसं. मग मी शांत बसली की तिला खरंच बरं नाही, मीच गोळी दिलेली माझ्या हाताने तिला. मग राकेश दादा खूप जोरात ओरडला तिच्यावरती आणि खूप असं जोरात तिला खेचलं, मग तिला तो राग आला होता, असं झालं. आणि त्यानंतर जेव्हा तू आता मटका पाण्यात टाकायचा जेव्हा तो टास्क होता, तेव्हा तू सोनालीचं नाव घेतलं, तुला आताही ते ठाम आहेस का तू? हो, ठाम आहे, कारण की असं वाटतं हा तुला? तेच सांगते, सगळ्या लोकांचं काय ना काहीतरी आहे. तिचं फक्त एवढंच आहे की एक मुद्दा झाला होता की वॉशरूम मध्ये टावेल राहिला होता, तर ती बोलली की मला माहिती आहे कोणाचं टावेल आहे. मग तिला विचारलं आम्ही, सांग मला त्यांचं नाव. नाही, मी नाही सांगू शकत, म्हणजे टोचायची आणि निघून जायची. मग आमच्यामध्ये भांडणं व्हायचे खूप असे. मग तुझं काहीतरी तू बोल ना, तुझं काही काम आहे मग बिग बॉसच्या घरात, काही पिन मारायला तुला पाठवलंय का, असं आमचं म्हणणं होतं. त्यामुळे तुला असं वाटतंय की तुझ्याऐवजी सोनाली गेली पाहिजे होती. हा, कारण की ती आधी हिंदी बिग बॉस करून आली आहे. मग तिला डोकं तर जास्त पाहिजे होतं, जर तू हिंदी बिग बॉस करून आली आहे. फक्त ते आपण आपला नखराच ठेवणं हे थोडी बिग बॉस आहे, असं माझं म्हणणं होतं. म्हणून ती बाहेर पाहिजे होती असं. आणि असे अतिशहाणे कोण कोण आहेत घरात? तीच आहे अतिशहाणी, मला सगळं कळतं, मी बिग बॉस करून आली आहे, असं होतं. तिच्या व्यतिरिक्त अजून कोण आहे असं वाटतं तुला? अतिशहाणी तीच वाटते घरामध्ये. अतिशहाणा तर कोण नाहीये, फ्रेंड्स झालेले माझे सगळे, माझ्याशी कोणाशीच भांडणं नाही झाले, तर कोणाचं नाव घेणार. मग त्यानंतर म्हणजे आता जेव्हा बाहेर येतील, तुला सगळ्यांना भेटायला आवडेल? नाही, मला सगळ्यांना नाही भेटायला आवडणार. मी फक्त माझ्या टोळीला आणि सागर दादाला भेटेल बस, बाकी मला कोणालाच भेटायचं नाहीये. त्यामुळे राधा, तू ठरवलंयस त्याप्रमाणे तू आता बघू कोणाला भेटणार आहेस, कोणाला नाही. करणला पण भेटेल मी, तो माझा खूप छान मित्र झाला होता. आणि कोण टॉप 3 मध्ये जाईल असं तुला वाटतं? टॉप 3 मध्ये करणला गेम कळतो म्हणून करण जाऊ शकतो. अजून तन्वी जाईल, खूप भांडणं करते म्हणून. अजून राकेश दादा पण जाऊ शकतो. तू कोणाला सपोर्ट करशील? मी अनुश्रीला सपोर्ट करेन, माझी बेस्ट फ्रेंड होती ना ती तिथे, म्हणून. ओके, आता मी काहींची नावं घेईन कॉन्टेस्टंटची, ते तुला प्राणी किंवा पक्षी यांच्यात तुला सांगायचंय, म्हणजे लांडगा, कोल्हा, वाघ वगैरे, किंवा पक्ष्यांची नावं घेऊ शकतेस. ठीक आहे, आपण कॉन्टेस्टंटची नावं घेऊया. आर यू रेडी? ठीक आहे. करण. बकरी. ओके. सोनाली. चिमणी. विशाल वाघ आहे ना तो आमचा टोळीतला. अनुश्री गोड आहे, तिचं कोकिळ देऊ शकते. ओके. अनुश्री बेस्ट फ्रेंड. हो. तन्वी कोलते. तन्वीला काय देऊ, कोंबडीच देईल. कोंबडी. राकेश बापट. कुठला पक्षी एकदम शांत असतो, काहीच कोणाला बोलत नाही, तो पक्षी. चिमणीचा. चिमणा. ओके. रोशन.
रोशन दादा पण शांत आहे. आता मला असं पक्ष्यांची नावं नाही आठवते, पण शांत आहे तो. शांत. आणि सोनाई झाली. आता रुचिता. रुचिता रागिष्ट आहे. आता तुम्हीच नाव द्या एखाद्या पक्षीचं. किंवा प्राणी म्हणू शकतेस तू कुठला. रागिष्ट आहे ती, अशी थांबते थांबते आणि डायरेक्टली असं हल्ला करते अशी आहे. ओके. आणि कोण आहे शातीर, कोण आहे काय वाटतं? शातीर तर असं मला कोणच नाही वाटलं की एकदम शातीर आहे, त्याच्याकडून आपल्याला भीती, असं कोणच नाहीये. कोणच नाही. नाही. असं कोण असं शांत असतं पण गेम खेळून जातं असं कोण वाटतं? करण शांत असून गेम खेळून जातो. असं आहे. आणि मध्ये जे करण रुचिताचा जो वाद झाला होता तोही खूप बेकार होता. त्याच्यामध्ये पण बघा त्याच्यामध्ये करण इझिली त्याचं बोलून शांत निघून गेला होता. आणि रुचिताचाच खूप जास्त आवाज होता, खूप जास्त हायपर झाली होती ती त्या टायमिंगला. आणि करणचं असं होतं की त्याचा त्यांनी मुद्दा क्लिअर केला, हो हो हा हा केलं, बस साईडला झाला असं. आणि आता घरात असताना तुला बाहेर कोणतरी खूप मिस करत होतं. मग ती व्यक्ती भेटली मी का मिस तुला? करत होती. तो माझा पास्ट होता. मी सांगितलं सगळ्यांना की माझं पास्ट होता. आणि मला आठवण आली की त्याचं पण खूप नाव आहे. तो जर बिग बॉस मध्ये असता तर मी रडली नसती ना, कोण मला उलटं बोललं असतं असं. अच्छा, म्हणजे तो बॉयफ्रेंड पास्ट मध्ये होता. हा. अच्छा. मग बाहेर आल्यावर कोणाचे फोन आले जास्त? फोन म्हणजे ग्रुपचे जास्त, की ताई तू टेन्शन मध्ये आहेस म्हणजे का? राधा सध्या सिंगल आहे का? हो खरंच? खरंच फॅन्सला काय सांगायचं? खरंच सिंगल आहे. मी माझा पास्ट शेअर करत होती, अनुश्रीचा करत होती, मी माझा करत होती. पण लोकांनी त्याच्यावरती असे रील्स बनवलेत, मला हसायला येते बघून. की त्याला हात नाहीयेत, त्याला पाय नाहीयेत. तू भरवायचीस असं. हो. हा, हे खरं होतं, मी खरंच सांगितलं. म्हणजे सध्या राधा सिंगल आहे. हो. डीएम खूप येत आहेत. आता बाहेर आल्यावर पुन्हा पाऊस पडणार आहे प्रपोजलचा. आणि मग आता नव्या एनर्जीने तू काय करणार आहेस बाहेर आल्यावर? पुन्हा सगळे माझा प्रोग्राम एक सुरू? पिक्चर येणार आहे. हो. म्हणजे मी माझ्या फॅन्स लोकांना सांगते की इथे मी तर नाही चांगलं खेळली किंवा खेळूच शकली असती, माहित नाही, पण माझा एक नवीन पिक्चर येणार आहे मराठीत. तर त्याच्यामध्ये मी खूप जास्त प्रेम देईल माझ्या फॅन्स लोकांना. वा, क्या बात आहे. म्हणजे तुला आता पिक्चर येणार आहे तुझा आणि हा. बाकी शोध तर सुरूच शो राहणार. सुरूच असणार लास्ट पर्यंत. वा, जाता जाता जरा असं करूया. थँक्यू सो मच राधा. कीप रॉकिंग. थँक्यू. थँक्यू.